जिव्हेवरी विराजमान मागेला त्याई भरतरीची जन्मकथा सांगून भरतरीचे केले लालन पालन जयसिंग भटाच्या ग्रही लागी। मागील अध्यायामध्ये आपण बघितलं, माझ्या माईकला थोडासा आवाज द्या, आपण काय बघितलं? महाराज म्हणाले मागच्या अध्यायामध्ये वा या ठिकाणी भरतरीनाथाला आजारामुळे मृत्यू पावला, सहपत्नी दोघे जण गेले स्वर्गाला गुणी, राहिला तो भरतरी एकटाचे। हरी हरी मंडळी ऐका बरं, मनुष्याने गुरु करावा, या देहाला गुरु पाहिजे, नाहीतर मग काय होतं जीवनाचे सगळे आठ्याव येतात, संपून जाते। काही काणी या गुरु देह जिजावला, काय केलं? चला देह जिजावला काही काणी। काही काणी कारण शेवटाला म्हणले गुरुचाच धावा करावा लागतो। आज भरतरीनाथाचे आई वडील चालते झाले, भरतरीनाथ एकटा उरला, काय करावं कळेनासं झालं। म्हणून व्यापाऱ्याकडं त्या गावातून एक व्यापाऱ्याचा थाळ चालला होता आणि व्यापारी चालले असल्या कारणानं माय बाप काय झालं, ती व्यापारी मंडळी प्रवास करीत करीत अवतिंका नगरी जवळ आली। भरतरीनाथाचं संगपण हे अवतिंका नगरीमध्ये झालं। जयसिंग भाट हे अवतिंका नगरीचे होते, म्हणजे कुठले? उज्जैनचे होते। उज्जैनच्या असल्या कारणानं परंतु त्या अवतिंका नगरीमध्ये या व्यापाऱ्यांना म्हणले काय झालं? सूर्यास्त झाला म्हणले। नगरामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मग त्या अवतिंका नगरीमध्ये हे सर्व व्यापारी रात्रीचा मुक्कामासाठी थांबले। रात्रीचा पहिला प्रहार झाला, भोजन उरकून विश्रांती घेऊ लागले, पण बोचऱ्या थंडीमुळे झोप येईना। बोचरी थंडी, बोचरी थंडी म्हणजे अशी थोडी आली का गेली त्याला बोचरी म्हणायचं। काही काही बोचरे आले का गेले, बोचरी थंडी सांगितली, थोडी जादा बी थोडी कमी बी, लहर यायची वाऱ्याप्रमाणे। वा हा स्वर आहे हा। आणि मग महाराज या ठिकाणी काय झालं? या बोचऱ्या थंडीनं झोप येईना, ते त्यात शेकोटी पेटून ते सर्वजण अंग शेकत बसले। त्या रात्री परिसर कोले कुई 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 करू लागले, दणदणून असा आवाज झाला कोल्यांचा। कोल्याची हुक्की ही भरतरीनी श्वापलाने भाषा अवगत असल्या कारणानं ही भाषा म्हणले ऐकून घेतली आणि व्यापाऱ्याला सांगितलं गाफील राहू नका, लवकरच तुमच्यावर चोरीचा धाड पडणार आहे। मित्रांनो, अरे गाफल शकू नका म्हणले, तुमचे माल लपून ठेवा,
लई मोठी टोळी चोराची येणार आहे. ते म्हणले कशाहून म्हणला, म्हणले कोले भुकू राहिले. हे कोले भुकू राहिले. कोल्याचा आवाज होता आणि कोल्याचा आवाज निघल्यानं ते कोण भुकलं का कुत्रे बी भुकत. बघा तुम्ही, मग कुत्र्याला बी चोर कळाते का नाही कळाते. या ठिकाणी मायबाप काय घडलं, त्यांनी आपला माल असा तसा लपवत नाही तर चोराचं धाड पडली म्हणले. आणि ती चोराची धाड तो हल्ला त्या टोळीनं हाणून पाडला. रात्रीचा दुसरा पहर तिसरा पहर होता. खूप असं भयान डरावणी भय वाटत होत. परंतु हे सर्व एकत्र असल्या कारणानं आणि त्या कोल्या कुत्र्याच्या कुईनं त्या ठिकाणी मायबाप भरतरी नातामुळं हे अरिष्ट टळले म्हणून त्या व्यापाऱ्यांना आनंद वाटला. मग ते सर्वजण पुन्हा जागत बसले. उत्तर रात्री म्हणजे शेवटच्या तिसऱ्या प्रहरात. आता एकदा हल्ला आल्यावर तिथं माणसं झोपते का, पण ते उत्तर रात्रीला पुन्हा कोले भुकू लागले, कुई कुई करू लागले. आणि मग या ठिकाणी भरतरीला त्या वरण्याचा अर्थ विचारला. त्याला शंकराचा वर प्राप्त झालेला होता. ते म्हणले शंकराचा वर प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. तो राक्षस अति भयानक आहे आणि तो राक्षस म्हणले मायबाप उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार आहे. बलवान असलेला तो राक्षस आणि त्या राक्षसाकडं 4 तेजस्वी रत्न आहेत. जो कोणी त्याला ठार करून त्याचा रक्ताचा टिळा आपल्या भाळी म्हणजे कपाळी लावील, जो कोणी आपल्या कपाळी तो टिळा लावील तो म्हणले अवतींचा सत्याधीश होईल, म्हणजे अवतींका नगरीचा राजा होईल म्हणले. आणि हे सर्व गप्पा चित्रमा नावाचा गंधर्व पार्वतीचा शाप लागल्या कारणानं तो त्या ठिकाणी राक्षस झालेला होता. तो राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाला. आता राक्षस म्हणलं किती भेव वाटल हो. साधा खेळ आहे का राक्षस. मोठ्या मोठ्याने आवाज जरकाळी फोडत शांततेत चालला का. रात्री सुद्धा एका बाबांनी अशा प्रकारे तो राक्षस त्या ठिकाणून चालला म्हणले. आणि या ठिकाणी या राक्षसाचं विक्रम राजा अवतिंक नगरीच्या विक्रमाने हे सगळं ऐकलं. पण म्हणले त्याला एकाच बाणात मारायचं, एकाच वारात मारायचं, एकच घाव घालायचा, त्याचं शिर छेदन करायचं, शिर छेदन करायचं म्हणले. आणि मग त्या गंधर्वाला मृत्यूलोकी गंधर्वात वावरत असल्या कारणानं त्याच्या हातून तो भरतरीनाथ सांगत होता. तो रक्ताचा टिळा विक्रम राजाने एकाच याच्यात मारला. पुढे विक्रम हा सुलोचन गंधर्वाचा पुत्र. त्या सुलोचनाची अशी कथा आहे. एकदा इंद्र सभेत मेनका तिल्लोत्तमा अशी अनुपम सौंदर्यवती होती. अप्सरा नृत्य करीत होती. त्या सभास्थानी गंधर्वाधिकाच अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि त्या मान्यवर उपस्थित असल्या कारणानं त्या ठिकाणी म्हणले इंद्राने मेनकेने गंधर्वाची काम वासना उदित
नाही म्हणून पार्वती मातेनं शाप दिला होता आणि या शापा कारणानं तो गंधर्व भयान असा राक्षस झाला म्हणले आणि या राक्षसाला विक्रम राजा मारतो महाराज. पुढे भरतरीनाथ आता श्री विक्रम राजा त्या भरतरीनाथाला अवतिंकीचा राजा बनवतात. त्या राजाकडेच तो राहतो, लहानसा मोठा होतो. पण पुढे म्हणले का हे गंधर्व मारल्याच्या नंतर एका गाढवाचं रूप धारण करत आणि ते गाढव एका कमताकडे राहत. कमंड नावाचा एक कुंभार राहत आहे आणि त्या कुंभाराच्या घरी हे गाढव बांधलेलं होतं. मकरंद आनंदपुऱ्यानं चांगला पिक्चर काढा म्हणले टीव्हीवर, दूरदर्शनवर, सगळ्या चॅनलवर दाखवलं गेलं गाढवाचं लगीन. हा नाथ संप्रदायामधलाच सुलोचन गंधर्व देहाप्रती या ठिकाणी त्या कमटराजाच्या घरी, कमटाच्या घरी सत्यवर्मा सुंदर मुलगी बायको होती. त्या इंद्राच्या सापानं स्वर्गातून पदच्युत झालेले सुलोचन मिथ्येल जवळच्या रानात गाढव होऊन राहिला. ते गाढव त्या कमठाच्या गाढव कुमाराच्या गाढवात मिसळलं. नवीन गाढव घरी आलं कळलंच नाही. काही नवीन गाढव घरी येईल कळतच नाही. बाबा या कुंभाराच्या गाढवात गाढव मिसळलं. अवतिंका नगरीमध्ये काय काय झालं, लय चमत्कार झाले. अवतिंका नगरी आज बी काही साधी नाही मायबाप. साक्षात महाकाल नांदतात तिथं. काल भैरव, उज्जैनचा काल भैरव, यम दाम शनी सर्व तेच आहे. म्हणून ऐका बरं, या गाढवाने म्हटलं त्या सत्यवर्मा राजाची मुलगी, त्या गाढवाला संवर होता, तू गाढव होऊन राहशील, पण मग उपशाप मागितला. म्हणजे तुला मृत्यू लोकात जावं लागेल आणि अवतिंका नगरीच्या राजाच्या मुली बरोबर तुझं लग्न झाल्यावरच तू काय होशील, मानव रूपात येशील. आता कसं शक्य, हे गाढव आहे. पण ते रात्री अधून मधून ओरडायचं, बाबा लगीन. गाढव म्हणायचं माझं लगीन लावा लगीन. पहिल्या दिवशीत काहीतरी वेगळंच वाटलं, दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच वाटलं. आणि मग त्या कमटाच्या गोष्ट लक्षात आली. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, म्हणजे एक गांभीर्याची गोष्ट आहे, आपल्याला गाव सोडून जावं लागतं. का बरं, म्हणजे या राजाच्या कन्याबरोबर गाढव लगीन करायचं म्हणतं, मार खायचा धंदा होईल म्हणे. आपल्याला काही जगून देणार नाही राजा. मग राजाच्या पोरीचं लग्न गाढवावर लावून एवढं सोपं आहे का? परंतु त्या राजाच्या मुलीचा सुद्धा एक पण होता, जो ही अवतिंका नगरी, मिथुला नगरी सुवर्ण चांदी धातूची बनवून देईल, त्याच्याबरोबर लग्न लावील. आणि हे गाढव त्या कुंभाराला म्हणत,
दादा तुम्ही राजाला जाऊन सांगा तुमची नगरी सगळी सोन्याची करून देतो, माझ्या बरोबर लग्न लावायचं सांगा. ते म्हणले याडा झाला का काय, खोळा आहे तू भाऊ, मार खायचं लक्षण सांगू नको. परंतु आता हे गाढव ऐकेना असं झालं, म्हणून सुलोचन राजाकडं तो कमट आला, मोठ्याने बोबाटा झाला. महाराजाची पोरगी. राजा म्हणला हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. पण म्हणले जर तुमची सगळी नगरी सोन्याची करून दिली तर, म्हणले मग शक्य आहे. म्हटलं गाढव पुढे असलं खरंच असतं का, गाढवाच्यानं काही होईल का. कारण त्या मुलीला असा काही वर भेटत नव्हता. याला वाटलं न जाणू काय असेल. मग त्या ठिकाणी सुलोचनाच्या मनात कमठाविषयी जराही द्वेष नव्हता. उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली. बोलो पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी त्या राजाला माहित नव्हतं याचा मुलगा कोण आहे. हे म्हणले आमची आठ तुला मंजूर आहे. म्हणले मंजूर आहे. म्हणले पाय बरं, काही कुठला द्वेष नाही. का हा कुंभार आहे, मी राजा आहे. आपल्या मुलीला जर आपल्या मुलीच्या मनाजोगा मी तुला नगरी सोन्याची करून देणारा मुलगा नवरदेव भेटत असला, अजून काय पाहिजे. आणि ते बी एकाच रात्रीत करायची म्हणले. हे गाडव म्हणले पप्पा मी, पप्पा मी. त्या कमटाची पत्नी म्हणली अहो गाढवाच्या नादी लागून तुम्ही कुठं गाढव होऊ राहिले, त्याच्या नादी लागू नका. पण मग तो म्हणला तू अगोदर आम्हाला काहीतरी चमत्कार दाखव. मी तुला नगरी सोन्याची करीतो, मी तुला नगरी मी सोन्याची करीतो, मी तुला नगरी 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 सोन्याची करीतो. कुंभाराचा पोरी गाढवा बोले, कुंभाराचा पोरा गाढवा बोले, मी तुला नगरी मी सोन्याची करीतो, हरी हरी काय वाजवताय? मी तुला नगरी सोन्याची करीतो, मी तुला नगरी सोन्याची करीतो. ह्याची बायको म्हणली ही काय आफत गळ्यात गुतली, बोभाटा करू नका, सगळं काही गुपचूप करा. पण गुपचूपी झालं आणि यानं जर नाही केली सोन्याची मग आपलं मात्र काही खरं नाही. काही खरं नाही म्हणले आपण. मग म्हणले तुम्हाला जर तसं वाटत असलं आधी मी तुला नगरी सोन्याची करून घ्या. कुंभाराला बरं वाटलं. म्हणले ते लगेच त्यावेळेच्या त्या प्रधानकडे गेलं आणि म्हटलं का मी जर एकदा तुमची मी तुला नगरी सोन्याची करून दिली मग लग्न कधी. म्हणले उद्याच वरड घेऊन या. म्हणलं बा पण एक आपलं अशी आठ आहे, वरड घेऊन येतो आम्ही. पण वरड नवरदेव याची मंडोळी फक्त नवरीच पाहिजे, बाकी कोणा नवरदेव पाहायचा नाही. म्हणले काऊन. म्हणले आमच्यामध्ये एक अशी प्रथा आहे की नवरदेव पालखीत आणायचा झाकून पाकून. पण त्या काळातल्या त्या
त्या कोण राहत त्या गेटवर, काय नाव त्यांचं? आणि त्या वर माया काय गेटवर वर वावरणाऱ्या त्या काळच्या जरा होत्या, त्या म्हणायच्या पहिला नवरदेवचा चेहरा आम्हीच पाहू. बघा बरं, लक्षात येत आहे ना? आज मी त्या दोघी तिघी काय असत फुया फुया पोरीच्या फुया पुढं राहत्या, ते नवरदेव कसा आहे काय त्या तिथंच ओळखून घेत्या. नारायण नाही कळा ना, नवरदेव गाढव हे का हुशार आहे, त्यांना तिथं गेटवरच कळत ते पेल का बिना पेल. वर बोलायची प्रथा होती, पण ही कमताची बायको म्हणले आवा असं काहीतरी सांगा, ते गुपित राहिलं पाहिजे. म्हटले काही हरकत नाही, प्रधान म्हणला आम्हाला काही अडचण नाही, पहिलं आमची पोरगी जसं म्हणती तसं करून दाखवा. रात्रीतून जर मी तुला नगरी सोन्याची झाली का एक क्षणही वाया घालता कामा नये. नवरदेव काढायचा, खाणं पिण. आता कोण होतं त्या गावात? अहो मडके घडणारा कुंभार, एकट्या बायकून नवरा बायकून 3 गाढ हो पाठीमाग. याच्या पलीकडे काय शकतो काही वराड. पण म्हणले आम्ही अर्ध गाव गोळा करू. याला वाटलं गर्दीत पळता बी आलं पाहिजे, पण आज अशी म्हणले आम्ही तुमची मितुळा नगरी सोन्याची करून देऊ, पण आमचा नवरदेव तुम्ही पाहिल्यावर तुम्ही असा पान येडा द्या, अशी शपथ घ्या. या नगरीत अशी शपथ घ्या म्हणले, आमचा नवरदेव पाहिल्यावर तुम्हाला त्याच्या गळ्यात काय घालावं लागेल? वरमाळच घालावं लागेल. तुम्ही म्हणायचं नाही ते गाढवाचे, तो आडवाचे, तो उभाचे. हे हुशारच करून ठेवलं बायानं. त्या कमताच्या पत्नीनं त्याला घरीच असं हुशार करून ठेवलं. आता प्रधानजीला आडवं उभं कळालंच नाही. ते म्हटलं काय हरकत नाही, तथा असतो. म्हटले मग आज रात्री ठीक 12 वाजता ही अवतिंका नगरी अख्खी सोन्याची केल्या जाईल. वरड 6च्या आत येईल. उद्या मी वरड किती वाजता आलं पाहिजे? अरे 5च्या आत आलं पाहिजे. कितीच्या आत? थोडे पाठी आलं म्हणजे कोणाला दिसणार नाही ना. ठरल्याप्रमाणे अबोनाना सगळं घडलं. तो गंधर्व म्हणजे इंद्रदेवाचाच पुत्र होता. देवाचा मुलगाच होता, तिथे काही कमी होतं का? शापानं खाली आलं ते. म्हणून पहा माय बापांनो त्या ठिकाणी भगवान शंकराच्या श्रापानं ते घडलं. म्हणून त्या काळी महाराज म्हणले रात्री 12 वाजता ती मी तुला नगरी सोन्याची करून दिली. आणि वरड बराबर निघालं. पहाटे जायचं ठरलं. तो नवरा बायको लय हुशार. पालखीमध्ये गाढव घातलं आणि गाढवाला मंडोळी बांधली. आलं वरड वाजत गाजत. गेटवर आलं वरड. आता वरड आलं, पण त्या वरमाया काय करायला लागल्या? त्या काळात काहीतरी पाण्याचं भांड घेऊन पळाल्या म्हणल्या. अशी ओवी आली तिथं. जल घेऊन याती वरमाई चेहरा पाती पाती म्हणून. पण या कुंभाराची बायको भलती हुशार. असा घोळ बसला तिना, अजिबात चेहरा पाहायचा नाही म्हणलं. ते गण आपलं तिला वढे लाडी गुडी लावे, पत्ती काही पाहून देईना. असं करता 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 नवरदेव टेज लोक नेला. तिकडून मुलगी आली. मुलगी आल्याच्या नंतर काय झालं?
सत्यवतीला या गाढवाबरोबर लग्न स्वीकार करावं लागलं. पण लग्न काय राजाच्या मुलीचं लग्न कसं असलो हाय ते मंगल अष्टमध्ये बाबा 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 तदेव लग्नम् तदेव लग्नम् सुगमम् तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी वदते मनस्वा स्मरामि कन्याता वो निया नवरी कमटाचा पुत्र से भारी कुर्या सदा मंगलम वदिवरें शुभम भवतो सावधान माला कार्यम परस्परे करिगळा क्या बात है वाह घालोनी गोपांगना गाती नाचती पाहती अवघिया एका जगती जीवन सोन्याचे मनी बोविले भुजगुनी गोऱ्या शशांकानन पाचूचे पदकस्थळी स्मरिमना सगळ्यांना तांदूळ द्या थोडे थोडे देवकी परिमाय नंदन मंगल शुभ मंगल सावधान त्यांच्या टाक्षा केशवर देवाचा देव जो गणपती आला पुढारी महा सोन्याचा दिवस उगवला देवे तुम्हाला पहा घेतला असे जन्म 96 कुली क्षत्रिय वंशावळी आता एकच मागणे गजमुखा कुरिया सदा मंगलम शुभ मंगल सावधान. अशा प्रकारे त्या ठिकाणी विवाह सोहळा अगदी आनंदामध्ये अगदी ताटामाटामध्ये पार पडला. नवरदेव बघा त्या चित्रातून बाहेर काढला पडद्यातून बाहेर काढला गळा घालोनी वरमाला सत्यवती पाही गाढवाला कोऱ्या सदा तिने कोणाला पाहिलं माळ घालायच्या टायमाला गाढवाला पाहिलं पण तिनं त्या गाढवाचा स्वीकार केला. मायबाप 4 पायाचं गाढव ती सत्यवती स्वीकार करती एखादं 2 पायाचं गाढव झालं आपण त्याला काय सोडून द्या का 2 पायाचे बी गाढव होते ना कळे संसार
बायका पोर किती गाड वय असे बोटावर मोजा इतके. म्हणून ऐका बरं, लक्ष द्या. सत्यवतीनं गाढवाचा स्वीकार केला. गळ्यात माळ घालताच तो गंधर्वा सत्यवती समोर मानव रूपात प्रकट झाला. शाप मुक्त झाला ना तो. गाढव माणसाने बोलत होत, ही खात्री त्या कुंभाराला होती. मजा आली म्हटले. हा, ते कुंभार म्हणला आता एक काम करावं लागेल राजा, ती अर्धी इष्ट आता आम्हाला द्यावं लागेल. राजा म्हणलं अरे अर्धी काय, ही सगळी तुझीच आहे. कारण त्याला त्याच्यावर काही संतान पाठीपोटी दुसरी नव्हती. कधी कधी कोणाचं नशीब पुढं फळाला येईल. हे सगळे प्रारब्धाचे भोग असतात. प्रारब्धाचे वाडे धन, प्रारब्धाचे वाडे मान. सगळं प्रारब्धानं होणार आहे ना. नाही तरी किती सायास करू द्या, किती सायास करू द्या. सायास करणं म्हणजे वेळोवेळी प्रयत्न करणं, तरी भेटत नाही. मग त्या ठिकाणी विक्रमाला सत्यवतीकडे दिले व तो आता गंधर्व विक्रम झाला. आणि प्राणनाथ आता म्हटले आम्हाला स्वर्गात जायचंय. बोलो कानिपनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. बोला अलख अशा प्रकारे या ठिकाणी भगवान भरतरीनाथाचा पुढं विक्रमाकडं मुक्काम झाला. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बाबा बहुरूपी महाराज की जय. परशुराम गिरी महाराज की जय. सच्चिदानंद भगवान की जय. परमानंद महाराज की जय. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दना. मंगिरी बाबा जनार्दना. सद्गुरु स्वामी जनार्दन. मुरगिरी बाबा जनार्दन.
जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. या औदिंग नगरीमध्ये भर्तरीनाथांनी जी काही वाणी केली, जी खर्चवली, ती विक्रमाने ऐकली आणि विक्रमराजाने म्हणले एकाच गावामध्ये त्या राक्षसाचा वध करून यशीला टिळा लावून आपल्या कपाळी तिलक लावला. मग विक्रमराजाने भरतरीनाथाला म्हणले सख्या भावावानी जीव लावलं. पुढं औतिंका नगरीमध्ये आणि मग त्या ठिकाणी ग्राम रक्षकनाचे काम महाराज विक्रमराजाने मिळून दिले. पुढं विक्रमराजाचा सुमेधावती नावाच्या एकुलत्या एका कन्याबरोबर लग्न विवाह पार पडला. बराच कालखंड या ठिकाणी गेला, कारण आपल्याला वेळ कमी असल्या कारणानं अगदी थोडं थोडं त्या ठिकाणी हात लावून मी तुम्हाला पुढे सांगत चाललो. पुढे कंताचं सुद्धा मनपूर्वक आभार झालं आणि पुढे एकीकडे भर्तरीनाथ म्हणले विवाह योग्य झाला, लग्नाजोगा मुलगा झाला. भर्तरीनाथाचं लग्न एका पिंगले बरोबर लावून दिलं. कोणाबरोबर? मनोदयाने विक्रमास सांगितलं की भर्तरीनाथाला कायमचं इथं ठेवून घ्या. लग्नाच्या याच्यात वावलं म्हणजे कायमचा इथं राहील. आणि बघा त्या सुमराज प्रधानच्या परटान प्रधानाला कुठली जात पात भर्तरीला ना विचारता आपली मुलगी द्यायची ठरवली. असं होईल का बाप बिघ्न जात पात? पहिलं सगळा खुलासा काढला, हा भर्तरी कोण आहे, पण याचा काही ठाव ठिकाणा नव्हता. पण म्हणले प्रधान म्हटले या ठिकाणी भर्तरीनाथाचं लग्न लावून दिल्या गेलं. भर्तरीनाथाचं लग्न पिंगले बरोबर लागलं. बराच कालखंड त्या पिंगलेच्या प्रेमामध्ये भर्तरीनाथाचा निघून गेला. गुरुदत्त महाराजांनी चालता चालता दिलेला अनुग्रह भर्तरीनाथ आठवला. म्हटले आपला भर्तरीनाथ कुठे बघावं लागेल. भर्तरीनाथ कुठं होते? पिंगलाच्या प्रेमापोटी त्या संसारामध्ये अडकून बसले होते. भर्तरीनाथ नाथ आहे म्हणून ओळखत नव्हते. हरेक प्राण्याची भाषा जाणत होते आणि दत्त प्रभूंनी भर्तरीनाथाची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. म्हणले भर्तरीनाथ दत्ताचा शिष्य म्हणजे साधारण माणूस नाही, योगी महापुरुष, पुन्हा दुर्मिळ नारायणाचा अवतार. कोणाचा? दुर्मिळ नारायणाचा अवतार तो भर्तरीनाथ. भर्तरीनाथ कधी कधी संसारात माणूस इतका अडकून जातो त्याला बाहेरचं वातावरणच कळत नाही. संसाराच्या मोहपाशामध्ये इतका अडकला जातो. आणि हा दुर्मिळ नारायणाचा अवतार असल्याने हे ऐकून ते विवाह सोहळ्यात सुरोचन व सत्यवती यांनी भर्तरी माता पिता कर्तव्य पार पाडले. ऐका, ज्याची मुलगी
विक्रमाला त्या गाढवाला दिली तेच आई वडील झाले म्हणले. आणि पुढं दिवसामागे दिवस जात होते. पिंगला आणि भर्तरीनाथ एकमेकांबरोबर बरेच दिवस राहिले. भर्तरीनाथाच्या मनात एक दिवस असं आलं का ग म्हणे पिंगला, जर समजा मी घरी आलोच नाही तर पुढे तो राजा झाला आणि सर्व राजा म्हणल्याच्या नंतर शिकारीला जायचं. शिकारीला जायच्या पहिले अगोदर त्या पूर्वीच्या बायका त्या ठिकाणी अवसान करायचे, कपाळी टिळा लावायचे. आज भर्तरीनाथाला असं वाटलं आपल्या पत्नीची परीक्षा घ्यावी. हिचा आपल्यात किती जीव आहे कोणात. कधी कधी परीक्षा घ्यायला गेलं तर उलट पलट. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हाय रंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हाय रंगला. नवनाथाचा मेळ हाय रंगला, नवनाथाचा मेळ हाय रंगला, रंगला रंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हाय रंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हाय रंगला. घेतली परीक्षा निधनाची खरी, आला प्रसंग नाथावरी. प्रेतयात्रेची तयारी खरी, पतिव्रता पिंगला नारी. सती गेली ती, सती गेली ती भरतरीचा विषय हा पांगला. धन्य जीव हा जंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हा जंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, पती सेवेत जीव हा जंगला. धन्य भर्तरीनाथाची पिंगला, जीव हा जंगला. मला कानिपनाथ महाराज की जय. टाळी वाजून भगवान भाऊसाठी आपण जोरदार टाळी वाजू. धन्य भर्तरीनाथाची पिंगला आणि भर्तरीसाठी जीव हा जीव हा पांगला. रंगला पांगला. लय गाडा पांगला. बसा हातला बी लय गाडा पांगला. आता वरून आवड मधून गरमट पुन्हा सत्ता चालू आहे का नाही. म्हटले जर मी घरी नाही आलो तर, म्हणजे असं काय बोलता तुम्ही. म्हणले नाही पण जर मी नाही आलो तर, म्हणले मी जगणार नाही. तुमच्या वाचून एक नारायण, तुमच्या वाचून एक मिनिट मी राहू शकत नाही. तुमच्या वाचून म्हटलं खरं. म्हणले हो. बरं म्हटले आता अवसन वगैरे झाले. भर्तरीनाथ निघाले. पुढे गेले शिकारीला. आणि शिकारीला गेले घेऊन 2-4 लोक सोबत. भर्तरीनाथ म्हणजे अगदी सहज बोलले आणि मनात आलं का आपण करून पाहू तरी पिंगला नेमकी करते तरी काय. आणि संघ असणारे सैनिकाला सांगितलं एक वाघ त्या ठिकाणी मारला गेला. त्या वाघाचं रक्त माणसाचं रक्त सारखं असतं बरं का. बाकी इतर जनावरांचा थोडा फरक पडतो. रक्त काही काळं पडेल, काही थोडस जास्त घट्ट राहील. पण वाघ हा असा प्राणी आहे एका टायमाला त्याचं रक्त माणसाला पण चालू शकतं.
ग्रंथात त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि ग्रंथ हे कतही त्या ठिकाणी चुकीचे विषय मांडलेले नसतात. महाराज त्या ठिकाणी म्हणले त्या कपड्याला काय केलं, वाघाचं रक्त लावलं, कपडे असे चिरफाड करून पाठवले, सांगितलं जाऊन सांगा भर्तरीनाथ हे वाघाच्या शिकारीत मारले गेले. जा म्हटले, जाऊन सांगा. कोणाला? पिंगलेला जाऊन सांगा. आणि ते घरी आले, राजाच्या राजवाड्यामध्ये आले आणि मोठमोठ्यानं रडू लागले. राजा गेला, भरतरी गेला म्हणले राजा. बयाच्या वार्ता कानावर पडली. हाड दिशी जमिनीवर कोसळली. इकडून तिकडून उठली, मोठमोठ्यानं आड्या सुटली. मालक गेल्यावर काय आनंद वाटेल होय. दुःखाचा डोंगर त्या माऊलीवर कोसळला. पण करावं काय, नियमावली प्रमाणे वागावं लागतं. म्हणून जसं येण्याचा आणि जाण्याचा दिवस ठरलेला आहे, पण आज पिंगला म्हणले मी सती जाणार. माझ्या मालकाच्या कपड्याची तिरडी सजवा. सुंदर अशी तिरडी सजवण्यात आली. भर्तरीनाथाने सांगितलं शेवटपर्यंत नाटक खरं खरं करायचं. नाटकात काही पारड्यात काही खोटं होऊन द्यायचं नाही. आणि मग त्या पारड्यामध्ये भर्तरीनाथाचे कपडे टाकल्या गेले. सगळं गाव जमा झालं. काय जमा झालं? काही विचित्र गोष्ट घडू द्या, गाव अख्खं जमा होईल. आणि चांगलं कार्याला 4 लोक पुढे येणार. ते म्हणून मला कापूस शिकायचा. वाय 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 हे सगळं सुरायले. आता काही म्हणून बाबा आम्हाला ढोरं पाणी पाजायचे. दिवसभर ढोरं पाणी पिते का? दिवसभर. एक जण असं भेटलं म्हणे, महाराज ती पाहुणी म्हातारी आली पण तिला सांभाळायला लागलो. सांगण्याचं की काय बघा. कोण आलं म्हणले? आमच्या घरी पाहुणे आले म्हणले. नारायण पुढं उठ बैस आता करू नका, नाही तर मग माझी लई नको. नारायण ऐका बरं, तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अरे पतीवर एवढं प्रेम असावं, पतीवर एवढा जीव असावा. आपल्या मालकाची तर आपल्याला काहीच नाही कळलं पाहिजे. धन्य तो कुंकवाचा धनी, आज गेलासी सोडून कुणी कडून आली हवा. भिजला ना माझा माईचा दिवा. आज माझ्यावर कोणी माया फिरवणारा, मालक्यावर प्रेम करणारा या धरतीवर कोणी उरलं नाही. काय करायचं म्हणले जगून? आपल्याला सती जायचं म्हणल्या आणि सती असं जायचं ठरलं कारण ती तिच्या मालकाला बोललीच होती. सगळं जसंच तसं घडून आलं आणि मैनावती राणीने आपल्या मालकासाठी जीव दिला. महाराज आत्मप्रायचित्त केलं. कोणता शब्द घाला तो कमीच पडेल तिथे. पतिव्रता नारी सती निघाली, गेली. महाराज आगीन डाव तिला गेला. यानं सांगितलं होतं शेवट लोक तरडीचे. तिरडी काय करा, आगीन डावापर्यंत न्या. खरंच पिंगला काय करते पाहू द्या. भर्तरीनाथाला वाटलं काही तशी करणार नाही. पण बाईनं काय केलं? विझला हा मायेचा दिवा, विझला हा मायेचा दिवा, विझला हा मायेचा
गाव तमाशा बघायला होतो. बरं ते मरू द्या म्हणले, घरून मरू द्या. पण बाईना अखेरचा निरोप घेतला. बोलता बोलता धगधग पेटली, जळून खाक झाली. वार्ता भरतरीनाथाच्या कानावर पडली. भरतरीनाथ होता जंगलाची, गावात पळत आला का नगरीची. काय आता इथं काय उरलं? जाऊन पाहतो तो संशनाची, पिंगला गेली जळवणी. मोठमोठ्याने आडू लागला, रे पिंगला मी खरंच काही नाटक केलं होतं, तुला मला काही असं करायचं वाटत नव्हतं. हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, पिंगला 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 करत 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 बाबा त्या स्मशान भूमीतच राहिला 12 वर्ष. किती वर्ष? दत्त महाराजांनी आपल्या अंतर्धामातून बघितलं की आपल्या पोराचं आयुष्य वाया चाललं. काय चाललं? आयुष्य वाया चाललं म्हणून काय करावं? गोरक्षनाथाला बोलून घेतलं. म्हणलं, अरे गोरख, तुला असं असं करावं लागतं, जावं लागतं. आणि समजून त्याला सांगून काहीतरी नाटक करून तुला त्या भरतरीनाथाला जागी करावं लागतं. चालत म्हणलं गुरुदेव. कारण गिरनार पर्वतावर भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर गोरखनाथाकडे कामगिरी सोपवली. गोरखनाथ म्हणले, देवा मी काही बी करून त्याला घेऊन येईल. या बाबानं एक मातीची बाटली सजवली, तिला चांगली रांगोळी रुंगोळी काढली, कलर दिला, अगदी भारी बनवली आणि आपल्या बंगल्यात घेऊन चालले. आले भरतरीनाथासमोर, अलक निरंजन. आणि त्या भरतरीनाथासमोर ती बाटली वरूनच सोडून दिली. आता मातीची काचीची बाटली वरून पडल्यावर काय होईल? ती गेली फुटून. हाय बाटली, हाय बाटली, हाय बाटली. काय तिचं गुण आठवावं? रात्रंदिवस रात होती संगतीला, आता कोण येईल माझ गप्पा मारण्याला. मोठमोठ्यानं आरडायला लागले, रडू लागले. भरतरीनाथ म्हणले, हे पागल गिराईक दिसत. अरे म्हणले, मी बयासाठी रडू राहिलो, 12 वर्ष झाले. करशील ना जप ध्यान तू, झटपट घे हा मान तू. करशील ना जप ध्यान तू, झटपट घे हा मान तू. होऊन माझा नवनाथ झेला, जरका झाला मुखाने अल्लक अल्लक बोलला. विचार करीना, विचार करीना, विचार हा करीना. विचार करीना, विचार करीना, विचार हा करीना. हा विचार करना, विचार करना, विचार हा करना. विचार करना, विचार करना, विचार हा करना. धावत वार्ता निधनाची आली, वार्ता निधनाची आली. प्रेत यात्रेची तयारी झाली, प्रेत यात्रेची तयारी झाली. कानिपनाथाने मंत्रुनी रक्षा, गोरक्षनाथाने मंत्रुनी रक्षा. छेडून दीक्षा, मुखाने आदेशी आदेशी बोलला. विचार करीना, विचार करीना, विचार हा करीना. विचार करना, विचार करना, विचार हा करीना. हा विचार करना, विचार करना, विचार हा करना. विचार करना, विचार करना, विचार हा करना. काय पागल म्हणले, पागल. एका क्षणात तुला मी बाटली आणून देतो, तिला रंगून घे म्हणले. बाई बाटली 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 करत कोण म्हणत काय रडत सुटला म्हणले. इथं हल्ली म्हणले, इथून
हे म्हणले तू निघरे बाबा, तू ज्या पिंगला पिंगला म्हणतो ना, एका क्षणात 1000 उभ्या करीन. काय म्हणला म्हणे, काय मला बाटली बाई, बाटली तू अशी बाटली देऊ शकत नाही. कशी होती बाटली, रंगरूपानं अगदी देखणी होती. अरे माझ्या बाटलीचं काय तुला गुण सांगू म्हणलं बाबा. हे म्हणले अरे येडा झाला का खुळा, म्हणले मातीचे कानू किती गडे, मातीच्या गड्याला काही कमी का म्हणले. मानव गेला म्हणला तो काही येणारे होय. महाराज म्हणले माझ्याकडे शक्ती आहे, माझ्या गुरुची कृपा माझ्यावर आहे. तुझ्या 1000 पिंगला पण माहिती वाटली तू देऊ शकत. हे म्हणले पिंगला खरं दिसल मला. म्हटले हो. अरे काय पिंगला 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 करीत होता. महाराजने काय केलं, आपल्या जोडीमध्ये हात घातला, असा काही संजीवनी मंत्राचा जाप केला. काही क्षणात बरेच काही मंत्र आहेत आता तिथे एवढे सांगायला आपल्याला. नारायण कोण उठून बसली आता, पिंगला तयार झाली. भर्तरीनाथाच्या गोट लक्षात आली. एवढ्या पिंगला यांना क्षणात उभ्या केल्या. आणि मी 12 वर्षातून पिंगला 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 म्हणले मी किती आयुष्य वाया घातलं. कोण तुझा गुरु, गोरक्षनाथाला विचारपूस केली. म्हणले दत्तात्रय प्रभू, म्हणले माझे बी गुरु. आठवण झाली. म्हणे मग हो जाओ सुरू, गुरु तर गुरु, हाताचे गुरु, हो जाओ सुरू. आणि मग भर्तरीनाथाला गोट लक्षात आल्याच्या नंतर हे सगळं मिथ्य वाटलं. आणि मग भर्तरीनाथ आणि गोरखनाथ गर्भगिरी पर्वतावर गेले. दत्तप्रभूची त्या ठिकाणी नाथपंथाची दीक्षा त्या भर्तरीनाथाला दिल्या गेली. वरदहस्त दत्तप्रभूचा ठेवला. आणि अनेक कला, अनेक विद्या, अनेक शस्त्र शिकविली. शाबर विद्येत निष्णात केलं. आणि त्यानंतर त्याला नाग अश्वताकडे पाठवलं. भर्तरी जिथे जाऊन कष्ट उपसून त्यावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. कार्यसिद्धी झाल्यावर दत्तप्रभूने त्याला पुन्हा बद्रिकाश्रमात तपश्चर्याला बसवला आणि आपली मूळ स्थानी परतले. पुन्हा ते अवतिंका नगरीमध्ये वापिस गेले. इकडे चौरंगी पर्वत, इकडे गोरक्ष गर्भगिरी पर्वतावर आले. तेथे मच्छिंद्रनाथाला वंदन केलं आणि सगळा व्रतांत सांगितला. खूप हसू लागले. म्हणले त्या भर्तरीनाथानं पिंगला पिंगला नाशी बाटली रंगिली. गप्पा चालल्या त्यांच्या गुरु शिष्याच्या. कधीच्या मध्ये माणूस भेटल्यावर फार पूर्वीच्या बी गप्पा मारतो. हे सगळे सांगितलं. खूप आनंद वाटला मच्छिंद्रनाथाला. हसू यायला लागलं. म्हणले असं झालं तसं झालं. आणि म्हणले बघ म्हणे त्याला आता तिथं ठेवून दिलं म्हणले. आणि मग मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ हे अगदी कौंडण्यापुरामध्ये आले. त्या नगरात भिक्षा मागत असताना चौकामध्ये त्यांना एक राजबिंडा तरुण हातपाय तोडलेला दिसला. पुढं कौंडण्यपुरामध्ये शशंकर राजाचा राजा शशंकर, त्या शशंकर राजाच्या नगरीमध्ये एक तरुण कडकदार, एक चौरंगासारखा बिना हाताचा बिना पायाचा बाळ दिसला. शशंकर राजाचा मुलगा म्हणजे कृष्णांगार. आणि याला हातही नाही पाय नाही. म्हणले काय भानगड आहे बा. गावात वार्ता कळाली. यशीतच कळालं ह्या मुलाचे हातपाय आपल्या बापानीच तोडले. म्हणले कोणी, बापानीच हातपाय चाटले म्हणले. शशंकर राजाला एक तर लय दिवस मनबाळच झालं नाही.
इकून तिकून झालं, त्या बाईला दिवस गेले आणि त्या दिवस गेल्यामुळं प्रस्तुतीच्या टायमाला त्या बाईला नेमकी कालानं घाला घातला. काल कळाला तुम्हाला आता. नारायण बसा. नारायण कशाच्या टायमाला घाला घातला? प्रस्तुतीच्या टायमाला. शशांक राजाची पत्नी मृत्यू पावली. अगदी नन्हस बाळ, अगदी काही घंट्याचं काही मिनिटाचं बाळ. अशी तशी त्या बाईला आगिंडाव जेवून आली. चर्चा चालू झाली, हे बाळ सांभाळायचं कसं, याचं करायचं काय. म्हणले लवकर राजाचं लग्न करून टाका. दुसरं लग्न करून आणलं. सावतर आई घरात आली. पण बरेच दिवसानं आली. ताबडतोब शशांक राजा म्हणला मला लगीन करायचं नाही. बरेच दिवस नाही 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 नाही. इकडे मुलगा लहानचा मोठा होऊ लागला. बापाला वाटत होत दुसरी बाई घरात आली तर माझ्या मुलाची काय होईल, हाल होतील. म्हणून म्हणलं याला एकदा थोडस मोठं होऊन देऊ आणि मग विचार करू. शशांक राजाने बरेच दिवस विवाह केला नाही. परंतु काय करावं, तेच तेच रोज ते भाकरी करायचं, ते बाहेरून सगळं हे एवढं सोपं नाही. आणि मग शशांक राजाचं पुन्हा लग्न ठरलं. शशांक राजाचा मुलगा कृष्णांगर दिसायला खूप सुंदरवान होता, अतिशय गोड होता. बरं पोरग मोठं व्हायला लागलं. लग्ना जोग झालं. बापाचं लग्न करावं का पोराचं करावं. पण बघा मती मारल्या गेली आणि एकदा का साडेसाती घुसली रे भाऊ. म्हणून हा शनी याग यज्ञ आहे. या शनी याग यज्ञाला एवढे पाहुणे बोलवले. त्या जगन्नाथपुरी सारखं वरुण राजा तर अगोदरच आहे. चालू व्हायच्या पहिले बोलतो इकून इतके आनंद आहे महाराज. जगन्नाथपुरी मध्ये असंच झालं होतं. कोणाचं लग्न होतं माहितीये का तुम्हाला? भगवान परमात्म्यानं आमंत्रण दिलं. बलराम दादाचं लग्न होतं. कोणाचं? आमच्या नारायण. असं त्याच पद्धतीने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या या कार्याला सगळ्याला यावं वाटू राहिलं. हवाला मी वायू देवाला म्हटलं आपण ही चला आपली साडेसाती काढून घेऊ. वरुण राजाला वाटतं माझी साडेसाती निघावी. अग्निदेव तर तिथं प्रगटच आहे म्हटले. जे आले नाही ते, ज्यांना वेळच मिळाला नाही ते. नारायण. बघा बरं मौज आहे महाराज. आणि या ठिकाणी कृष्णांगराचं लग्न करावं का शशांकराचं करावं? बरं मुलाला पाहिलं बापाला कोणी पोरगीच देईना. मुलगा इतका सुंदर होता, कोणी म्हणायचं एकदा मुलाचंच लग्न करून घ्या. पण म्हणजे मुलाचं झाल्यावर बापाचं होणार नाही. इथं गफलत झाली आणि त्याचं लग्न झालं. पण लग्न असं झालं त्या कृष्णांगराला बरेच दिवस एका स्पेशल राजमहालामध्ये ठेवल्या गेलं. त्याला बाहेर येऊनच दिल्या गेलं नाही. मग मात्र शशांकराचं लग्न झालं. त्या पत्नीला वाटलं त्या राजवाड्यामध्ये आपलाच राजवाडा आहे, त्या राजवाड्यात कोण राहतं म्हणून काय करायला गेली, बघायला गेली.
एवढं सुंदर एवढं गोड बाळ पाहिलं आणि त्या बाईची म्हटले काय झाली, कामना वासना जागृत झाली आणि ती म्हणाली दादा माझी चूक झाली, तुझ्या बापाबरोबर लग्न केलं, मला तू नवरा हवा आहेस. कृष्णांगर म्हणला आई बरोबर पुढे लग्न लागत का, नाही म्हटलं आई होणार नाही. मग त्या बाळावर आळ आली, त्या बाईनं म्हणजे सावतर आईनं आळ घेतला, बापानी त्या बाळाचे हात पाय तोडले, महाराज चौरंग करून टाकलं, त्याची जिव्हा कापून टाकली. कारण जिव्हा का कापली, कधीतरी हा खरं बोलेल, कधीतरी हा सांगेल माझी आई चुकली, पण तो म्हणलाच नाही आई चुकली. तो म्हणला बाप तुम्हाला जे करायचं ते करा, हात पाय जीभ सर्व कापून राजवाड्याच्या बाहेर येशीजवळ फेकून दिलं. सांगितलं याला कोणीच खाऊ पिऊ घालणार नाही, याचं कोणीच लालन पालन करणार नाही. बापाचा क्रोध अनावर झाल्यामुळं ऐका बरं, त्या ठिकाणी गोरख आणि मच्छिंद्रांनी हे बाळ बघितलं आणि ते म्हणले या बाळाला आपण जर संघ नेलं तर. मच्छिंद्र म्हणले छे कशाला घेतो, नाही म्हणले घेऊया. आणि शशंकराकडे ते गेले आणि शशंकराला सांगितलं कृष्णांगर आम्हाला देऊन टाका. थोडेल मोडेलला नेऊन काय करता म्हणले, छे तुम्हाला न्यायचं तर घेऊन जा म्हणले, काही हरकत नाही. आणि मग ह्या बाबांनी कृष्णांगर निघून मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ या बाळाला घेऊन जातात. पुढे तो 12 वर्ष तपाला बसवतात. त्या कृष्णांगराला अशी विद्या शिकवतात, तो सर्व विद्या निपुण होतो. आज आपण या ठिकाणी त्या भुजावतीच्या कारस्थानामुळं या बाळाचे हात पाय तोडले गेले म्हणले, कृष्णांगराचा चौरंग झाला म्हणले. आणि या चौरंग झाल्यामुळं आमच्या कामाचं नाही म्हणले, तुम्ही घेऊन जा. परवानगी मिळतात मच्छिंद्र गोरख कडकन चौरंगी पाशी गेले. म्हणून तो आताचा चौरंगीनाथ, आपण जो म्हणतो ना चौरंगीनाथ, चौरंगीनाथ तो आताचा चौरंगीनाथ, तो कृष्णांगर आहे. माखलेल्या चौरंगासह त्याला उचलले आणि मुक्काम करत त्याच्या झालेल्या जखमावर औषध उपचार करत 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 कौंडण्यपूर सोडून चौरंगीला खांद्यावर घेऊन पुढील प्रवास केला. त्याला बद्रिका आश्रमामध्ये ठेवले. चामुंडीने रक्षण करावे, देवीला त्या ठिकाणी रक्षणाला ठेवलं, मान्य केलं. सर्व व्यवस्था त्या चौरंगीची त्या ठिकाणी झाली. इकडे कपाळ मोक्ष म्हणून पिता रडत होता, माझ्या पुत्राचा घात मीच केला असा म्हणत होता. सगळं झाल्यावर कळालं, कारण तुटलेल्या जिव्हेतून वाचा ही गोरखनाथाने फोडवली. मच्छिंद्रनाथाने वरदहस्त ठेवला आणि चौरंगी बोलता झाला. बापाला हे सगळं कळाल्यावर दुःख अंतःकरणातून एवढा टाव फोडला, पण आता उपयोग राहिला नाही. कारण एकदा का शिव सुटला रे सुटला, नाथ संप्रदाय म्हटले माघ वळून बघत नाही. ही नाथांची कला आहे.
आज आपण सुद्धा या ठिकाणी बरंच पुढे जाणार आहोत. अगदी 2 मिनिटं आपल्याकडे उरले. उद्या आपण थोडस लवकर येऊन पुढचे भाग बघू. का अजून पाहायचं काही? चालायचं पुढे अजून? ऐका वाटतं? मग उठून उभं राहा, थोडस भजन घेऊ. काशी नगरी मध्ये जाऊन करती दर्शन विश्वेश्वराचे. बोलो काशी विश्वनाथ भगवान की जय. विश्वेश्वराचं दर्शन झालं, मनाला आनंद वाटला. बाबा मच्छिंद्र गोरखनाथ गिरनारचा घाट उतरून ते दोघे काशी क्षेत्राकडे गेले. बाबांचं दर्शन झालं. तिथून ते मजल दर मजल करीत करीत अलख निरंजन पुकारीत पुकारीत प्रयागला आले. आताचा प्रयागराज पहिला, आता मध्ये मध्ये इलाहाबाद होता. औरंगजेबाच्या काळामध्ये इलाहाबाद झालेला तो पूर्वीचा खरा काय होता? प्रयागराज. पण आमच्या योगी बाबानं, मुख्यमंत्री साहेबानं पुनश्च नाव दिलं प्रयागराज. प्रयाग ज्याच्यात अनेक याग झाले असा प्रयाग संगम. आणि या प्रयागराज मध्ये
रेवती राणी होती. विक्रम राजा राज्य करीत होता आणि ती रेवती त्याची राणी, या दोघांना पण त्याला मूलबाळ नव्हते. प्रयागराजचा राजा, मूलबाळ नाही त्यांना. काय झालं, राजाने प्रजेवर पुत्रासारखं प्रेम केलं, स्वतःच्या मुलासारखं. राजा कसा असावा, जनता ही त्याला कोण वाटली पाहिजे, आपली संतान वाटली पाहिजे, त्याला राजा म्हणायचं. आताचे राजे आताच्या राजाचं कसं आहे ना, उलट आहे सगळं. पण असू जाऊ, न्यायप्रिय धर्मशील परोपकारासाठी जगणारा, प्रजाहित कार्य करणारा, अतिशय परोपकारी राजा म्हणले. पित्याप्रमाणे वाटत होते. मच्छिंद्र गोरख प्रयाग मध्ये आले आणि त्याच दिवशी त्रिविक्रम राजा मरण पावला. सर्व प्रजा जन शोकाकुळ होऊन रडत होती. तो अंकात पाहून मच्छिंद्र हृदय कळवले. राजा गुणवान होता. घरोघरी अशी रडारड होणार नाही, त्याचा अर्थ राजा चांगला होता. प्रत्येक घरात लोक रडत होते. हे महाराज आले, ज्यावेळी घरी भिक्षा मागायला जायचं त्या घरी लोक काय करीत होते, रडत राहीना. का रडत राहीना, इथं गवळण नाही म्हणायचे, इथं जीवनाच्या वाटेवरती भयान असा फोपाटा पडला म्हणून. सगळीकडे दुःख आणि दुःखच झालं. आणि मच्छिंद्रनाथाच्या मनात आलं की अशा गुणवान राजाला जिवंत करावं. कोणाला, जर प्रजा रडत राहू राहिली म्हणे, अख्खा गाव रडतो त्याला, अख्खी प्रजा रडू राहिली, मला वाटतं म्हणे याला जिवंत करावं. आणि इथं झालं काय महाराज, सकाळी सकाळीच गोरक्षनाथ भिक्षा घेण्यासाठी त्या राजाच्या नगरीत गेले, दारी गेले. तिथं राजा मरण पावलेला होता. अलख निरंजन भिक्षा दे, पुकार लावली. कोणा, गोरखनाथाने. अलख निरंजन भिक्षा दे. ती माय आपला स्वतःचा पती बाजूला सारून सगळं दुःख दूर करून काय केलं तिनं, भिक्षा आणली. सकाळचा प्रहार होता. थोड्याच वेळानं त्या विक्रम राजाला अंतिम संस्कारासाठी न्यायचं होतं. तरी सुद्धा काय दिलं, अंतिम म्हणत्या सुख म्हणून आम्हाला चालत नाही. अरे कोण न जाणो नेनो, कोण काळ येईल कैसा, न जाणो नेनो कोण वेळ येईल कैसी. कोणत्या वेळेला भगवान परमात्मा इस रूप में नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में नारायण मिल जाएगा. बरं हे बाबा भिक्षा घेतली मग चाईन जावं ना. कल्याण वस्तुम शुभम भवतु, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तिला काय व्हायले, तिला काय व्हायले, नाना
मोठा पेच झाला ना, माणूस मरण पावला. रात्र घडी 2 घडी 4 घडी बितून गेली, स्वर्गात देह गेला, अंतकाळ संपून गेला. कुठलीही गोष्ट शिल्लक राहिली नाही. ना नाडी दाबून येणार आहे, ना मंत्र मारून येणार आहे. सेकंद 2 सेकंदाचा वेळ मिळाला, मंत्र तंत्र यंत्रणा तो माणूस जिवंत होऊ शकतो, गेलेला वापस येऊ शकतो. पण 4 घड्या बितल्यावर कुणीकडून माणूस जिवंत होणार. आणि हे मच्छरनाथांना गुणगुण कुठं ऐकायला आली? त्या धर्मशाळेमध्ये गोरक्षनाथ भिक्षा घेण्यासाठी गावात जायला होते. आणि भिक्षा देऊन बाबानं तर आशीर्वाद दिला. काय म्हणले ते? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बाईच्या डोळ्यात खळखळून पाणी आले. अहो देवा, आता कसलं काय राहिलं म्हणले. तुम्ही कोणत्या याच्यावर मला असा आशीर्वाद देता? थोड्याच वेळात माझ्या मालकाला अंतिम विधीला न्यायचं आहे. आपल्याला तर जर अशा वेळेस जर भिक्षा नाही म्हणलं तर बदा मारतील रे भो, मारतील. हा का नाही मारायचे? अरे पागल झाला म्हणून याला पहिलं थोडा कांडाळा म्हणतील निव्वळ. पण त्या माऊलीनं सगळं दुःख दूर केलं. गोरक्षनाथाला लक्षात आलं आपण काहीतरी चुकून बोललो. पण माझी वाणी म्हणले माय कधीच खोटी होणार नाही. गोरक्षनाथाने त्याची नाडी तपासली, शिल्लक काही उरेल नव्हतं. लगभग पळत सुटले. म्हणले माझे गुरु कुठे बसले? मंदिरात बसलेले आहेत. म्हणले माय म्हणले याला काही थिरडी घेऊन तुम्ही जाऊ नका. म्हणले आम्ही काय करू? म्हणले तुझ्या मालकाला उठूच म्हणले. इकडं मच्छिंद्रनाथ मंदिरात बसलेले असताना आज मोठं संकट महाराजांवर पडलं. म्हणले गोरखनाथ आले, आदेश आलक निरंजन बाबा, थोडीशी माझ्या हातून गावात चूक झाली. ही चूक आपल्याला काय करावं लागल? सुधरावं लागल. म्हणले काय चूक झाली? म्हणले मी त्या बाईला उतावळ होऊन आशीर्वाद दिला. भिक्षा घेतल्याबरोबरच म्हणलो, पाहिलं नाही, सवरलं नाही. म्हणून आपण काय आशीर्वाद देतो आणि तो खरा होतो का नाही होतो ते पण पाहिजे. बरं नुसतं म्हणायचं कल्याण वस्तुम शुभम भवतु आणि त्याजवळ काहीच नाही ठेवायचं. त्याचा पार सुपडा कुणीकडून त्याचं कल्याण होईल. बाबा म्हणले आईचा पुत्र दी गुंडा त्याचा तिन्ही जगावरी झेंडा. त्याला नुसतं उठवायचं नाही. म्हणले त्याला कुठं बी द्यावं लागेल तुम्हाला. म्हणले गोरक्ष हे शक्य नाही रे. कसं काय करायचं? हे कसं शक्य आहे सांग बरं. हा वाद दोघा गुरु शिष्यात झुकला. मग मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरखनाथ म्हणले जर झालं नाही तर मी हा नाथ संप्रदाय सोडून देईल, माझा जीवाचा त्याग करून टाकील. असं काही करू नको गोरक्षा, मी याच्यावर काहीतरी विलास करतो, काहीतरी करतो. म्हणले पण एक करावं लागेल, माझा आत्मा काढून त्या विक्रम राजाच्या जर शरीरात ठेवला तर तो जिवंत होईल. पण माझ्या देहाचं करशील काय? पुढे घेऊन मिरशील. काय करावं? गोरक्षनाथाला मोठी चिंता पडली, मोठा रोग लागला. आता काय करायचं? म्हणले जर गोरक्षाचं नाही ऐकलं तर हा बाबा बोलतो तसंच करतो. म्हणले याला एका बाईला काय काढून दिलतो? म्हणले एका एका वड्यासाठी दिला नयन काढून.
काढतो तर त्या बाईच्या आशीर्वादासाठी खरंच आपल्याला सत्याग करेल म्हणलं. विलास सांगितला या प्रयागराजमध्ये एक मोठं शिव मंदिर होतं. त्या शिव मंदिरामध्ये एक गुफा होती आणि त्या गुफामध्ये म्हणले मच्छिंद्रनाथ म्हणले त्या गुफेत माझ्या शरीराला ठेव. व्यवस्था करायची पण चांगली करावं लागल. ते शरीर बी दर महिन्याला पाहावं लागेल. त्याला काहीतरी तेल पाणी चोळावं लागेल ना. काही हरकत नाही म्हणले करूया. इकडे गोरक्षनाथाच्या आग्रहास्तव भुयारदार खोलून त्या शिवालयामध्ये मच्छिंद्रनाथ ठेवले आणि त्यांचा आत्मा त्रिविक्रम राजाच्या त्या देहात जाऊन बसला. बोलो मच्छिंद्रनाथ भगवान की जय. पुढं त्या त्रिविक्रम राजाला धर्म नावाचा मुलगा झाला. कोणत्या नावाचा? धर्म. आणि आज आपण जी धर्मबीज साजरी करतो ना तो मच्छिंद्राचाच मुलगा आहे. फक्त शरीर विक्रम राजाचं होतं. काय काय होतं? शरीर विक्रम राजाचं होतं पण आत्मा हा मच्छिंद्रनाथाचा होता. मायबाप गोरक्षनाथाने एक भक्त वात्सल्य करुणा ज्याची देवावर नितांत भक्ती आहे अशा विद्वान ब्राह्मणाच्या पत्नीला ते देह सांभाळायचं सांगितलं. ती रोज नित्यनेमानं सेवा करायची. मंदिरात यायची. महादेवाला पाणी घालायची आणि ती भुयारात ठेवलेली मच्छिंद्रनाथाची शरीररूपी मूर्ती तिला ही तेल पाणी चोळायची. शरीर खराब होऊ नये म्हणून देखरेख करायची. मुंगा भुंगा काही लागला का नाही लागला हा. कारण 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ पुन्हा या शरीरात वापिस येणार होते. मग इकडं त्या विक्रम राजाची पत्नी मंदिरात दर्शनासाठी येऊ लागली. एक दिवस बाईला बाई फुटली आणि गोष्ट त्या रेवतीच्या लक्षात आली. बाईला बाई कधी फुटून सांगता येत म्हणून बाहेरजवळ काही सांगायचं नाही. मेन गोष्ट त्यांना कधीच सांगायची नाही. काही गोष्टी अशा राहतात त्या सांगायच्या नाही आणि काही गोष्टी अशा राहतात त्या सांगितल्याशिवाय राहू नये. तर चालेल ना संसार. लगेच काही नाही सांगितलं तर मग संसार कसा चालेल तात्या? चालणारच नाही ना. मग ऐका बरं रेवतीनं काय केलं. त्या शरीराचा म्हणले बारीक 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 तुकडे केले माणसं लावून आणि ते कुठे फेकून दिले. देहाचे तुकडे फेकून देण्यात आले. प्रयागराजच्या त्या तीरावर त्या स्मशानभूमीच्या जवळ फेकण्यात आले. इकडं ही गोट वीरभद्राच्या लक्षात आली. त्यांना ती सगळी हस्ती उचलली. ते तुकडे उचलले आणि कैलासात घेऊन गेला. कारण वीरभद्राचं मच्छिंद्रनाथाचं काय होतं? भांडण होत. असो आता माझे बी पाय दम धरेना आहे का नाही. आता राहिलेली कथा उद्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि आपण उद्या वीरभद्र आणि गोरखनाथ यांचं युद्ध होईल. या युद्धामध्ये त्रिविक्रम राजाच्या शरीरातला आत्मा पुन्हा काढून मच्छिंद्रनाथाच्या त्या केलेल्या बारीक तुकड्याचा पुन्हा शरीर रूपी गोरखनाथ तयार करेल. एवढं मोठं सामर्थ्य शिष्यात बी होतं मायबाप.
शिष्य बी सामर्थ्यवान असले पाहिजे. शिष्य भामटे चोरटे रातचे महाराज कालचे महाराज म्हणले पराधीचे. शिष्य कसा असावा, नाहीतर शिष्यानं चोरी करावी, शिष्यानंच घात करावा. कित्येक घात जवळच्याच लोकांनी केले. बाहेरचे लोक दुश्मन नसतात, अगदी घरातलेच लोक. जसा जसा माणूस मोठा होतो ना तसे तसे त्याला संपायसाठी उभे राहतात. शिवाजी महाराज कोणी मारले? अरे त्यांच्याच अगदी जवळच्या लोकांनी ठार केलं. बाहेरच्याची काय मजाल होती? अरे माझा संभाजी राजा काही साधारण होता का? दिल्लीचा तख्त हलवित होता. पण अगदी जवळच्याच लोकांनी घातपात केला. साले मेवण्यानी, म्हणून साले मेवणे हा तितक्या पुरते तितके तुरून पुंजायचे असतात. आदर प्रेम भक्ती भावना ठेवायची, पण तितक्या पुरतं तितका असावं. अगदी लई जवळ गेलो तर मग घात होतो. या ठिकाणी त्या बाईनं काय केलं? बाईनं घात केल्यामुळं गोरक्षनाथ पुढे कैलासात जाऊन ते हाडं आणतील माहिती झाल्यावर, आणि खूप मोठं असं भयान युद्ध होईल. त्या युद्धामध्ये तो वीरभद्र मारल्या जाईल. पुन्हा वीरभद्राची हस्ती बाबा भोलेनाथ कानाला लावून देतील, आणि मग पुन्हा ती मच्छरनाथाची हाडं घेऊन हे सर्व कार्य पुन्हा पुढे चालत जाईल. म्हणून मायबाप जनता जनार्दन आपल्या चरणी आजची कथा ठेवतो. माझ्या या शनी महाराज यज्ञाच्या कार्यक्रमासाठी ही झालेली सेवा नाथांच्या चरणी अर्पण करतो. बाबा कानिपनाथाच्या चरणी अर्पण करतो. आज आमचे परमपूज्य गुरुवर्य या ठिकाणी 2014 जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली होती त्याचे साक्षीदार बाबाई आहेत. आणि आम्हाला त्याच वेळेस वाटलं होतं ही दुनिया सोडून निघून जावं. बाबांच्या अतंग साह्य त्या वाणीला बाबांनी या ठिकाणी होकार देऊन घ्यायची समाधी रोखून ती मूर्ती उठून बसली. आणि जी घ्यायची समाधी ती ह्याच महाराजांनी म्हणजेच परशुरामगिरी बाबांना टाळी वाजवून धन्यवाद देऊ. कारण आज आपण जे यज्ञ करतोय ना, हे त्यांचेच उपकार आहे, आपल्यावर महाराजांचेच उपकार आहे. म्हणून असं झालेली सेवा नाथबाबाच्या चरणी अर्पण करूया, गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करूया. जे जे दिसे भूत तया मानी भगवंत, या उक्तीप्रमाणे जो जसा भेटेल तसा त्याला गुरु करावा. चांगलं घ्यायसारखं असलं तर नक्कीच घेतलं पाहिजे. आणि मग बाबांच्या या अतंग साह्य भक्तीमुळे हा फुलवर बाग या ठिकाणी मडीसारखा बाग आपला सजला. म्हणून नाथांच्या चरणी या ठिकाणी थांबतो. पुढे चौरंगीनं वाताकसरे योजना फिरतील. पुढे चौरंगीला पण मोठी मोठी विद्या शिकवल्या जाईल. आता आपण उद्या जवळ अगदी थोडे आता आपले अध्याय राहिले, उद्या आपण त्या अध्यायामध्ये शिरूया, खूप आनंद घेऊया. उद्या ठीक आपण किती वाजता? 11:30 इथं या. 11:30 आले म्हणजे 11 ते 3:02 कथा समाप्त करू, आरती करू, भजन करू, भोजन करू. आनंदात ते डोही आनंद तरंग. काय होतं भगवान बाबा, या कथेला खूप वेळ लागतो. कथा मोठी आहे, अशी सहज बोलल्यानं होत नाही. एवढा पाठा झालेला आहे. माझे एक एक ओवी डोळे झाकले तर ती एक एक ओवी नजरा पुढे येते. पण तितक्या ओव्या घ्यायला मग त्याच विश्लेषण करायला एका अध्यायाला आपल्याला 4 दिवस लागले. लगेचच आरती भेटवा. आरती आणलेली असेल कोणी माता
देव जय श्री नवनाथा भक्त गर्भोद्धारी देवुन सिद्ध करा जय देव वसिंद्र गोरख से जालिंदर नाथा कालिप गैमीनाथ नागेश दैत सर्पटी भरतर देव नवनाथ अवतार नवनाथ संत जय देव जय श्री नवनाथा भक्त गर्भोद्धारी भक्ती शक्ती बौद्ध वैराग्य सहित तापत्रयते हरती स्मरायक चित्त नमन चरित्रपटे दुरिताश हस्त भक्त जनाधिकारी नवनाथ सहित जय देव श्री नवनाथा भक्त गर्भोद्धारी ये प्रसाद संबंध नवनाथा होता संबंध प्रेता साधविधी सत्य भक्त जनाचे पूर्णी संकल्प कृपार्थ होता डावा सदरूप जय देव जय श्री नवनाथा दुःख दिन दरिद्र लोकांना तारा दुःख करा मरण गणावे अग्रनाथा शरणांगतमी पाय मम माता जय देव श्री नवनाथा नवनाथाचे आधार सकला नाथा आरती ओवाळीता वाटी भौतिकता ब्रह्मधनातन शांती जय मम शरणा विनायक जय नवनाथा जय देव जय श्री नवनाथा भक्त गर्भोद्धारी देव सकरा गालिंदो कांगण वंदे चरणा डोला नमाईव रूप तुझे प्रेमालिंगन आनंद पूर्ण भावे वाळो प्रेमा त्वमेव माता पिता त्वमेव तमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवी त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्धयात्मना प्रभुत्वा करोमि यत्नं सर्वं ते नारायणाते अच्युतं त्वं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण लगेचच या ठिकाणी रमेश मामा पुढचं आलोचन करतील.